बघा, नालेसफाईचं काम मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे आणि मला वाटते आम्ही आल्या हे सांगितलं का नालेसफाई फक्त पावसाळ्यामध्ये करायची नाही, तर 12ही महिने नालेसफाई ही झाली पाहिजे. नाहीतर त्याच्यामध्ये काही पाण्यामध्ये झाडं वाढतात, कचरा वाढतो, एन्क्रोचमेंट होतं, तर ती कंटिन्युअस कशी राहील हा आमचा प्रयत्न आहे. दुसरं असं की जे जुनी गावं आहेत किंवा जुना एरिया आहे जिकडे मोठे मोठे तलाव आहेत आणि त्यांचे पूर्वी पाणी जाण्याचे मार्ग होते ते अवलंब झालेले आहेत. आम्हीच कुठेतरी छोटी गटार बनवलेली आहेत किंवा जायला रस्ते केलेले आहेत नागरिकांसाठी, त्यामुळे पाण्याचे प्रवाह बंद झालेले आहेत. तर ते कसे उघडता येतील, पाण्याचा प्रवाह कसा जाऊ शकतो, किंवा काही तलावाचं पाणी पूर्वी पश्चिमेकडे निर्मळचा म्हणजे विचार आपण केला का, घास निर्मळ या एरियामधला जर विचार केला तर ती आपले कळमखाडीमध्ये पाणी पूर्वी जायचं, परंतु कालांतराने काही रस्ते बंद झालेले आहेत, त्यामुळे ते पूर्वेला पाणी जातं आणि घास किंवा त्या एरियामध्ये ते साठून राहतं आणि नागरिकांना त्रास होतो. तर त्याचा प्रवाह कसा कळमखाडीकडे वळवता येईल यासाठी मोरीला देखील आम्ही सूचना केल्या होत्या. परंतु मोरीचे जे काही सूचना होत्या किंवा अहवाल होता, मला वाटतं महापालिकेने त्यांना जे सूचना केल्या होत्या त्यातल्या काही सूचना त्यांनी उचललेल्या आहेत आणि जे आम्ही सजेशन केलेलं आहे की ज्याचं निर्मळ तलावामार्गे पाणी आपण कळमखाडीमध्ये मिळू शकतो या विभागातून, हा त्यांनी सूचनेकडे कुठेही लक्ष दिलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं दिसते. तर आज आम्ही त्या ठिकाणी त्या जे नागरिक शेतकरी त्यांच्या इथून पावसाळी पाणी जायचे जे पूर्वीचे मार्ग आहेत ते मोकळे करून द्यायला तयार आहेत, तर त्यांच्याशी आम्ही बोलून कसं पाणी बाहेर काढता येईल आता प्रयत्न करतो. काही शेतकऱ्यांच्या जागा येतात, पूर्वी पावसाळी पाणी जायचं, परंतु आता त्यांनी तिकडे भरणी केलेली आहे किंवा तिकडे थोडं छोटं मोठं बांधकाम केलेलं आहे, तर त्यांना विनंती करून ते दूर कसं करता येईल हे पाणी आम्ही करत आहोत आणि बरेचसे जण त्याच्यामध्ये सहकार्य करायला तयार आहेत. पूर्व पश्चिम यामध्ये दक्षिण उत्तर असलेली रेल्वे पश्चिम रेल्वे आणि ती पश्चिम रेल्वे कुठेतरी पाणी पूर्व पश्चिम जाण्याचं अडवण्याचं काम ती करत असते आणि तत्कालीन रेल्वे प्रशासनाने ब्रिटिशकालीन काही उघड्या ठेवल्या होत्या, परंतु कालांतराने नवीन रेल्वे झाली, जसं दिवा रेल्वे झाली, बुलेट ट्रेन झाली, GFCC झाली, त्यानंतर काही रस्ते झाले प्रमुख, त्यामुळे त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि तो पाणी समुद्राला जावा आणि पूर्वी जात असताना काही पाणी असं स्वतःचा काही पाणी होता तर जो पूर्वेकडनं पश्चिमेला यायचा, पश्चिमेकडनं दास वरनं सनसिटी वरनं परत पूर्वेला जात होता आटोळा खाडीतनं आणि तो नायगाव मार्गे खाडीला जातो आणि खाडी मार्गे समुद्राला येतो. परंतु एवढा वळसा घालून पाणी जाण्यापेक्षा तो जर कळमखाडीमध्ये जर जाऊ शकत असेल तर तो प्रयत्न आम्ही करतो, त्याच्यात मार्ग शोधतोय आम्ही. जे स्थानिक लोक आहेत, जुने लोक आहेत, त्यांनी काही मार्ग आम्हाला दाखवलेले आहेत. स्थानिक शेतकरी देखील आम्हाला सहकार्य करतात. जसं तुम्ही वैतरणापासून बघितलं तर 3 ते 4 ब्रिज वैतरणाला आहेत, त्यानंतर घासकोपरीला आहे, त्यानंतर जी गुप्तरपाडा विरारचा आहे तिकडे एक उघडी आहे, विद्यामंदिर शाळेमध्ये दुसरी आहे, विरारच्या जुन्या फाटकाच्या इकडे तिसरी आहे, विराटनगरच्या इकडे एक आहे, त्याच्यानंतर पारशेडच्या इकडे आहे, त्यानंतर सोपाऱ्याच्या मध्ये एक उघडी आहे, त्याच्यानंतर आचोळा खाडी आपण म्हणतो वसईजवळची ती उघडी आहे, त्यानंतर पुढे 3 अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे पूर्व पश्चिम पाणी जाण्याचे मार्ग आहेत तर ते कसे मोकळे होतील ते आम्ही बघतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो का जिथपर्यंत वसई खाडीला बंधारा होत नाही किंवा त्याचा जो गाळ भरलेला आहे तो खाली होत नाही तिथपर्यंत, किंवा ठाण्याच्या खाडीला कळवा खाडी जी बुजलेली आहे संपूर्ण आणि जो मुंबईला पाणी जायचा तो पाणी जिथपर्यंत त्या मार्गे जात नाही तिथपर्यंत तो सगळा पाणी हा वसई खाडीत येतो आणि ज्यावेळी खाडीची पातळी वाढते तेव्हा तो बॅक पाणी मारतो आणि त्या खाडीचं पाणी अगदी सनसिटी मार्गे घास मार्गे सोपारा मार्गे विरारपर्यंत देखील येतं. तर त्याच्यात कसा मार्ग काढता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. अनेक ठिकाणी जे नैसर्गिक नाले आहेत हे या ठिकाणच्या भूमाफियांनी बुजवलेले आणि त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये अडल्या जाते. तर अशा वेळी आपण या सगळ्या गोष्टीकडे कसं बघणार आहे, कारण ते तातडीनं ती माती भराव सुद्धा बाहेर काढणं सुद्धा कठीण आहे, त्याचा सुद्धा मोठा फटका बसतोय पाणी भर. बघा कसं आहे, ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर येथील शेतकऱ्यांनी पावसाळी पाणी द्यायचे मार्ग पूर्वी जे होते ते कालांतराने बंद केलेले आहेत किंवा बंद झालेले आहेत. शेती न राहिल्यामुळे ते शेती कालांतराने बंद झालेली आहे. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का पावसाळी पाणी द्यायचा आमचा काही विरोध नाही, परंतु गटाराचं पाणी आम्ही जाऊन देणार नाही आणि त्या अडचणी आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्याने जर बंदिस्त नाले किंवा गटारे जर झाली
नाले जर आमचे झाले तर निश्चित त्याच्यातनं पाण्याचा निचरा होईल आणि बरेचसे जण त्याच्यामध्ये सहकार्य यावर्षी करतात. नाले सफाई झालेली आहे आणि या वर्षीचं पाणी साचू शकतं का नाही सर? आतापर्यंत आम्ही फिरलो त्याप्रमाणे आणि प्रशासनाने जे आम्हाला रिपोर्टिंग केलंय ते 70 ते 80% नाल्याचं गाळ त्यांनी काढलेलं आहे. आता तो सुकल्यानंतर त्याची शिफ्टिंग करणं हा काही ठिकाणी बाकी आहे, त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे. तसेच जिकडे मॅनग्रोव्ह आहेत, जिकडे टिवराची झाडं आहेत, तिकडे अडचण आलेले कायदेशीर, तर ते देखील कसं कायदेशीर दूर करता येईल याचा आमचा प्रयत्न आहे. खारल्यांबरोबर आमच्या बरोबर बोलणं चालू आहे. तर जिकडे झडपा खराब झालेले आहेत, जिकडे खारल्यांचे बंधारे आहेत तिकडे, जसं सप्ताहाला खारल्यांचा बंधारा आहे आणि त्याने त्याची खोली खालीवरती केलेली, त्याला देखील आम्ही सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य होईल किंवा समुद्राचं खाऱ्या पाणी गोड्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही शेतीमध्ये, हे देखील प्रयत्न केला जातो. आणि आमचा एक प्रयत्न आहे वसई किल्ल्यापासून ते हायवेच्या ब्रिज पर्यंत, गोडबंदर ब्रिज पर्यंत वसई हद्दीमध्ये जर बंधारा कम रोड झाला तर निश्चित जे खाडीचं पाणी आहे, वसई क्रीकचं पाणी आहे, उल्हास नदीचं पाणी आहे, ते वसई शहरामध्ये किंवा वसई तालुक्यामध्ये शिरणार नाही. हा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे रस्ता देखील होईल, चौपाटी देखील होईल आणि आपलं पाणी जे खाडीचं आहे ते अडलं जाईल.